एक खरंच दुःखद प्रसंग आहे। डॉक्टर सुप्रिया मुंडे आपल्यामधलीच एक आहे, आपली संपदा मुंडे आपल्यामधलीच एक आहे, आपलीच मैत्रीण आहे। इतकं उच्च शिक्षण घेतलेल्या मुलीवर पण इतकं अन्याय झालं हे खरंच ऐकायला पण दुःखद बातमी आहे। तिच्यावर 5 महिने मानसिक व शारीरिक छळ झालं, तिने इतकं सहन केलं आणि नाईलाजाने अंतमध्ये स्वतःचा अंत केलं। हे खरंच आपल्या महाराष्ट्राच्या सिस्टमवर आणि आपल्या सगळ्यांवर एक खरंच दुःखाची बातमी आहे आपल्यासाठी की इतकं शिक्षण घेऊन पण तिचं कुठेच चुकलेलं नसून पण तिचं जीव विनाकारण तिच्या चुकीने अंत झालाय, त्याचा अंत झालाय। खरंच म्हणजे आज पण मुली कोणत्या शारीरिक कंडिशन मधून जाते, कोणत्या मेंटल हॅरॅसमेंट ते सहन करत आहे। आणि असं पण नाही की तिने तिच्यासाठी जस्टिस मागितलेलं नाही, तिने सगळ्या कंप्लेंट्स केल्या, तिने राईट टू इन्फॉर्मेशन पण अर्ज फाईल केला, सगळं केल्यानंतर पण तिला काही उत्तर नाही मिळालं। शेवटी कुठूनही हेल्प न मिळाल्याने आणि तिच्यावर वारंवार अन्याय झाल्याने तिने स्वतःचा अंत केला। ही खरंच दुःखद बातमी आहे। आमची डॉक्टर फॅटर्निटी तिच्या सोबत राहील आणि तिच्यासाठी न्याय आम्ही घेऊन राहू। तिच्यासाठी तिच्या आई वडिलांनी इतकं कष्ट करून एका शेतकरी कुटुंबातून आल्यावरूनही तिने इतकी मेहनत करून एक MBBS डॉक्टर झाली आणि रुग्णांची सेवा करत होती। कुठल्याही सिस्टमला हे अधिकार नाही की तिच्यावर ते जोर जबरदस्ती करून कोणताही एक अर्ज किंवा कोणतंही ते जसं म्हटलेलं अर्ज ते तिच्याकडून लिहून घेतील। जर ती त्याला किंवा त्यांच्या कोणत्याही मागणीला नाही म्हणत आहे तर तिचं हक्क आहे आणि ते तिचं शिक्षण आहे जे तिला सांगत आहे की हे बरोबर नाही आहे, तिचं कुठेच चुकलं नाही। संपदा, आम्ही तुझ्या सोबत आहोत, आम्हाला माहित आहे जे तुझ्या सोबत घडलं ते आम्ही माझ्यासोबत कोणतीच महिला ते विचार पण करू शकत नाही। आम्ही म्हणून इथे सगळे श्रद्धांजलीसाठी आहोत। डॉक्टर संपदा मुंडे ही माझ्या कॉलेजची ज्युनियर होती आणि ज्या प्रकारे मी तिला ओळखतो ती एक खूप अभ्यासू, एक पेशंटच्या प्रती जिज्ञासा आणि एक करुणा असलेली मुलगी होती। अशी मुलगी सातारा इथल्या फलटण इथे मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब करत होती। जिथं जॉब करत होती तिथं तिला ज्या प्रकारे तिचे लेटर्स आलेले आहेत त्या प्रकारे तिला वारंवार खोट्या प्रकारच्या अहवाल देण्यासाठी कायम प्रेशर होत होतं। त्या प्रेशरच्या व्यतिरिक्त तिने ज्या प्रकारे मेन्शन केलेलं आहे तिने वारंवार तक्रारीही केलेल्या ह्या प्रेशरबद्दल, परंतु या सगळ्या तक्रारीला कधीही दाद दिला गेलेला नाहीये। त्याच्या व्यतिरिक्त तिने ज्या लेटर लिहिलेले आहे किंवा तिने जे हातावरती नोट लिहिलेला आहे त्या नोटप्रमाणे 2 आरोपी लोकांचं त्यांनी मेन्शन केलेलं आहे। त्या मेन्शनप्रमाणे त्या लोकांनी तिच्यावरती मानसिक तसेच शारीरिक छळ केलेला आहे। अशा गोष्टींना कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे आणि अशा व्यक्तिमत्वांना जे लोक आरोपी आहेत सध्याला त्या लोकांना कुठेतरी फाशीची शिक्षा वगैरे झाली पाहिजे आणि तिला न्याय भेटला पाहिजे। सिस्टीमच्या अंडरखाली असे जर डॉक्टरांच्या बळी होत गेल्या तर हे महाराष्ट्रामधून जे की खूप संवेदनशील राज्य मानलं जाते अशा राज्यातून एक चुकीची इमेज जाईल। आज डॉक्टर संपदा मुंडे तिचा जो मृत्यू झाला हा खरोखर आपल्या महाराष्ट्राला न शोभणार आहे आणि हे पूर्ण डॉक्टर फॅटर्निटीमध्ये ही गोष्ट न पचणारी गोष्ट आहे। तिच्या आत्म्यास शांती मिळो आणि तिला या जी परिस्थिती उद्भवली त्यासाठी कारणीभूत असलेल्या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि जेणेकरून तिला न्याय मिळो यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय माड आणि आसपी यांनी जो आज मूकमोर्चा काढलेला आहे याचं खरोखर अभिनंदन करतो। आज बऱ्यापैकी डॉक्टर लोकांना पॉलिटिकल विल बऱ्यापैकी ठीक आहे, तुमचं ज्युडिशरी ठीक आहे, पण हे समाजात जे काही वाईट दुष्प्रवृत्ती असलेले लोक आहेत अशा लोकांना अशी अद्दल घडली पाहिजे की जेणेकरून कोणी कोणाचं हिंमत अशी झाली नाही पाहिजे अशा गोष्टी पुढे व्हायसाठी। सोबतच ती जी संपदा मुंडे आहे तिने आज या परिस्थितीत ती आत्महत्या केली। तिच्या कुटुंबियाशी, तिच्या जितके काही लोक जवळ असेल त्यांच्याशी
आपण सगळे पूर्ण डॉक्टर फॅमिली, डॉक्टर फ्रॅटर्निटी त्यांच्यासोबत राहील अशी ही ग्वाही देतो. आणि तिला आज समाजाला आम्हाला एकच मेसेज द्यायचा आहे की असं जरी झालं तरी कुठलाही डॉक्टर डगमळून न जाता आपलं कर्तव्यासाठी कमी पडणार नाही. कर्तव्य आम्ही सोबतच करत राहू, पण तिच्या आणि कुठल्याही डॉक्टरला झालेल्या अन्यायावर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि त्यांना शिक्षा झाली तरच तिला खरोखर श्रद्धांजली अर्पण होईल असे मला वाटते.